सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मी आत्ता आहे स्टार प्रवाह पुरस्कार 2024च्या रेड कार्पेटवरती आणि माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी आई कुठे काय करते मालिकेतील संजना आणि अनिरुद्ध माझ्यासोबत आत्ता आहेत. खूप गोड दिसताय तुम्ही ॲज युजल आणि काहीतरी वेगळं ट्विस्ट आहे. जशी आपली यावर्षीची थीम आहे वेस्टर्न विथ इंडियन ट्विस्ट, सो तसाच लुक आहे. कोणाला क्रेडिट द्यायचं असेल तर कोणाला द्या? डिझायनरला क्रेडिट देणार याचं. स्टायलिस्ट कोणी केलं? हे रुबाब इंडियाने स्टाईल केलं आहे आणि ज्वेलरी माझ्या आईने बनवली आहे, त्यामुळे आईला पण त्याचं क्रेडिट जातं. सगळा लुक डिझाईन करायला जी टीम सातत्याने मेहनत करत असते, मेकअप डिपार्टमेंट आहे, हेअर डिपार्टमेंट आहे, त्या सगळ्यांचं क्रेडिट आहे आणि त्याच्यानंतर हा एक लुक आहे. सर तुम्ही काय सांगाल की तुमच्या कॉस्ट्युमबद्दल तुम्ही डिझायनरला असं सांगता की मला या टाईपचं हवं आहे की ते सगळं डिझायनर बघून घेतो, काय सांगाल? मी काहीच सांगत नाही. डिझायनर एकदा फिक्स झाला की मी पूर्ण कॉन्फिडेंटली त्या डिझायनरवर सोडतो. हे नक्षने डिझाईन केलेलं आहे, पुण्याचे आहेत ते, आणि त्यांनी हे सगळं हँडमेड काय म्हणतात ना, खूप मेहनत करून ते बनवलेलं आहे. पण मला असं वाटतं ज्याचं काम त्यांनी करावं, त्यातलं मला काही कळत नाही. रुपालीला डिझायनिंगमधलं बरंचसं कळतं, त्यामुळे ती त्याच्यात खूप इनपुट्स देते. डिझायनर्स आणखीन त्याच्यात इम्प्रोवाइज करतात, तर मला त्यातलं काही कळत नाही, त्यामुळे मी सगळं डिझायनरवर सोडतो. आणि स्टार प्रवाह अवॉर्ड्स म्हटलं की आम्हीही खूप एक्सायटेड असतो की चला स्टारचा अवॉर्ड, स्टारचा पुरस्कार सोहळा आहे, सो आम्ही पण खूप एक्सायटेड असतो, काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे. आणि नुकतंच आत्ता आपण बघितलं की 15 वर्ष अभिमानाची झालेली आहेत, त्यामुळे कालनिर्णय दिनदर्शिका आलेली आहे. तुमचाही पोस्टर आहे, जरा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात आहे. सो काय सांगाल याच्याबद्दल? हे जेव्हा तुम्ही आता बघितलं ना, पटकन मनात काय थॉट आला? पोस्टरच्या बाबतीत मी जरा सेन्सिटिव्ह आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे. मी जेव्हा सिनेमे करत होतो तेव्हा मला माझा फोटो पोस्टरवर येणं खूप मला महत्त्वाचं वाटायचं. म्हणजे मी काही सिनेमे तर यासाठी सोडले की माझं जर पोस्टरवर नसेल तर मी नाहीच करणार. मग तो फार महत्त्वाचा नाही आहे, तो रोल इतका महत्त्वाचा नाही आहे की तो पोस्टरवर येऊ शकत नाही. तर मला माझं लहानपणापासून किंवा असं ते हिरो पोस्टर्स आणि पूर्वीचे मोठे मोठे बॅनर्स पोस्टरवर आपला फोटो बघायला खूप आवडायचं. स्टार प्रवाहाने माझं त्यांच्या कॅलेंडरवर, म्हणजे वर्षभर आपल्याकडे राहणार आहे त्या कॅलेंडरवर, म्हणजे 2024चं जे कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये माझा फोटो आहे, हे अभिमानाची गोष्ट आहे. आणि स्टार प्रवाहाचा मी आभारी आहे, डायरेक्टर्स कट प्रोडक्शनचा मी आभारी आहे, आई कुठे काय करते जो प्रोड्युसर त्यांचा आभारी आहे की मी, आणि माझ्या टीमचा पण आभारी आहे की मी त्यांना प्रतिनिधित्व करतोय. म्हणजे आय एम त्यांचा. कदाचित आज माझं पोस्टरवर आहे, उद्या या पोरांचं येणार आहे. सो आय थिंक दिस इज अ प्रोसेस आणि खूप छान वाटतं. आय थिंक एव्हरी ॲक्टर शुड ड्रीम अबाउट गेटिंग हिज फोटो ऑन अ पोस्टर. तू काय सांगशील जेव्हा हे बघितलं सगळं, काय वाटलं? छान वाटलं. जसं सर म्हणाले की प्रत्येक कलाकाराला किंवा आपण जे काम करतोय त्याची जसं प्रेक्षकांचा रिव्ह्यू इम्पॉर्टंट असतो, ती आपल्याला आपल्या कामाची पोचपावती वाटते. किंवा अवॉर्ड शोजमध्ये त्या कॅटेगरीमध्ये जर आपलं नॉमिनेशन असेल तर आपल्याला मिळायला हवं किंवा मिळालं तर ती एक आपल्याला पोचपावती असते. तर मला असं वाटतं की ह्याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि जेव्हा असं काहीतरी दिसतं तर ती मला असं वाटतं की ती तुम्ही सातत्याने डेडिकेशनली आणि लॉयल्टीने तुमचं काम करत राहणं आणि तुमच्या कामामुळे ते शक्य आहे. तुम्ही किती तुमच्या कामात प्रामाणिक आहात आणि किती तुम्ही तुमच्या कामाच्या प्रती फोकस आहात किंवा त्याची एक वेगळ्या पद्धतीची साधना लागते, ते वेगळ्या पद्धतीचं एक पूजा लागते आणि ते करणं खूप गरजेचं आहे. आणि दिस इज अ व्हेरी हॅपी मोमेंट आणि थोडंसं एक इमोशनल मोमेंट म्हणू शकतेस, बट छान वाटतं, मनातनं खूप छान वाटतं. आपण बघतो की स्टार प्रवाह वाहिनी कायमच नंबर 1 वाहिनी राहिलेली आहे आणि सगळ्याच मालिका खरं तर टॉप लेवलच्या आहेत. जेव्हा तुमच्यापर्यंत हे रेटिंग येतं ना, तर तेव्हा पुढची प्रोसेस जी असते ना की अजून छान पद्धतीने आपल्याला काम करणं गरजेचं आहे, ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय सांगा जेव्हा रेटिंग वगैरे तुम्हाला असं सगळं कळतं? मला असं वाटतं आम्ही कलाकार आहोत, आम्ही या रेटिंगच्या भानगडीत न पडलेलं बरं. कारण आमचं जे काम आहे ते आम्ही प्रामाणिकपणे केलं तर आमच्या प्रोडक्शन हाऊसला किंवा आमच्या कथेला ते जस्टिफिकेशन मिळेल आणि
स्टार प्रवाहाला त्याचा फायदा होईल. तर ते स्टार प्रवाह आणि त्यांचं हे डिपार्टमेंट आहे रेटिंगचं वगैरे, आणि रेटिंग असल्याशिवाय किंवा लोक रेटिंग म्हणजे काय, मॅक्सिमम लोकांनी ते बघायला हवं. तर मला असं वाटतं का कलाकारांनी त्याच पद्धतीने काम करावं की तुम्ही ज्या वेळेला टेलिव्हिजन स्क्रीनवर आहात किंवा पडद्यावर आहात त्यावेळेला तुम्ही खूप प्रामाणिकपणे ते कॅरेक्टर प्ले करा, म्हणजे लोक तुम्हाला बघतील. तर मला असं वाटतं मी ॲज अ कलाकार फार रेटिंगच्या याच्यात पडत नाही, कधी कमी जास्त. आणि ते खूप असतात, प्रेशर्स असतात त्या लोकांवर. IPL मॅच आल्यानंतरचं मी असं ऐकत असतो की त्याच्यावर घरात बायकांना आई कुठे काय करते बघायची असते, पुरुषांना क्रिकेट मॅच बघायची असते, मग शेवटी जिंकतात बायकाच आणि मग आई कुठे काय करते बघतात, क्रिकेटची IPL मॅच बघत नाहीत. तर असंच कार्य चालू राहावं. विमेन्स डे आहे, विमेन्स वीक चालू आहे, तर विमेन पॉवर आहे. आई कुठे काय करते मध्ये आई हा शब्द आहे. सो ती नेहमी सक्सेसफुल होते आणि होणार आणि झालीच पाहिजे. सध्या मालिकेमध्ये आपण बघतोय की अरुंधतीचा नवा अध्याय, आपण नवीन पर्व सुरू होणार आहे आपण बघतोय. सो तुम्ही किती हे नवीन जे आता पर्व सुरू होणार आहे त्याच्यासाठी एक्सायटेड आहात? मी खूप एक्सायटेड आहे. मला असं वाटतं की तो अरुंधतीचा नवीन पर्व नाही तर त्या सिरियलचा नवीन पर्व आहे, आणि तो आमच्यासाठी पण नवीन आहे. मला असं वाटतं ही नवीन मालिका म्हणूनच मी ट्रीट करतोय की नव्या पद्धतीने, नव्या टाइम स्लॉटवर. आणि तो स्टार प्रवाहाचा मी आभारी आहे, आमची पूर्ण टीम आभारी आहे, कारण तो नवीन टाइम स्लॉट क्रिएट केला गेला दुपारी 2:30 वाजता, आणि खास तो बायकांसाठी क्रिएट केलेला टाइम स्लॉट आहे. कारण हा 2:30 ते 3, 3:30चा हा जो टाइम स्लॉट आहे ना, इथे बायकांचा हक्काचा वेळ असतो. ते त्या वेळेला घरात जर ज्या बायका असतात त्या बघतात आणि त्या रेग्युलरली ती सिरियल हक्काने बघू शकतात. स्वयंपाक झालेला असतो, घरातील माणसं वेगळी गेलेली असतात, बाहेर गेलेली असतात, आणि तो खूप सुंदर असा टाइम स्लॉट आहे की जिथे शांतपणे आपण बघू शकतो ही सिरियल. आणि मला असं वाटतं की आम्ही पण एक्सायटेड आहोत. आम्हाला पण हा नवीन टाइम स्लॉट मी वाट बघतोय. माझे वडील आजपर्यंत 4.5 वर्ष त्यांनी एकही एपिसोड त्यांनी सोडला नाही. माझ्या बहिणीने कधी एपिसोड सोडला नाही. वडील तर 7:30ला TV लावून बघायचे. मला ते म्हणाले आता बरं झालं 2:30ला आहे. म्हणजे त्यांचं कसं होतं की 2:30ला आता त्यांना तो कन्व्हिनियंट टाईम झाला. सो मला असं वाटलं की जर त्यांना तो कन्व्हिनियंट टाईम असेल तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ऑडियन्सला तो कन्व्हिनियंट टाईम असेल. सो लेट्स सी. ऑल द बेस्ट टू आई कुठे काय करते आणि स्टार प्रवाह. काय सांगशील आता आम्हाला संजनाच्या अजून काही वेगवेगळे रूपामधलं काही बघायला मिळणार आहे का? कॅरेक्टर थोडंसं चेंज होणार आहे का तुझं? काय नाही, ह्याच्यातलं ह्या ग्राफबद्दल आम्हाला कलाकारांना खरंच काही माहीत नसतं. नमिताच्या डोक्यात काय कल्पना येत असतात. नमिता जितकं आमचं या कॅरेक्टरवर प्रेम आहे तितकंच मला वाटतं की नमिताचं आणि जी क्रिएटिव्ह टीम आहे चॅनलकडची त्यांचंही तितकंच प्रेम आहे या कॅरेक्टरवर, आणि त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना असतात. बरं, ज्या गोष्टी काय म्हणू शकतो आपण वर्क होऊ शकतात किंवा कशा पद्धतीने ट्विस्ट अँड टर्न करू शकतात, सो त्या पद्धतीने सातत्याने ते मेहनत करत असेल. आणि मी कलाकार म्हणून त्यांनी जे माझ्या आजपर्यंत आणलंय ते त्याचा योग्य तो न्याय देणं आणि माझं 1000% देणं हे एवढंच माझ्या हातात असतं. सो संजना वेगळ्या रूपात आली तरी मला आवडेल, संजना कुठल्याही रूपात आली तरी ती मला आवडणार आहे करायला, कारण मजा येणार आहे. आणि आम्हालाही प्रेक्षक म्हणून बघायला खूप छान वाटणार आहे. ती तुमची सगळ्यांचीच वेगळी रूपं आणि ते आता पुढचा जो प्रवास सुरू होणार आहे त्यासाठी. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमचा प्रवासासाठी. थँक्यू.